ॐ नमः शिवाय मनोविकासाय कलाविलासाय। एवढी फौज, एवढी गस्त, तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी, एक दरोडेखोर आणि वाटमारी करणारी टोळी, अख्खा जिल्हा वेठीस सरते, याचा अर्थ काय? व्हॉट यू फील मिस्टर दास? डोंगरवाडीच्या आबा सरपंचासह 4 पंचांना गोळ्या घालून वर्षा एकदा फरारी झाला. त्यानंतर ही गुन्ह्याची साखळी सुरू झाली. आणि एवढं होऊनही तो सापडत नाही. कसा बसा 4 वर्षापूर्वी सापडला. जन्मठेपेची शिक्षाही झाली. तात्यानं थोडा कुठं उसासा सोडला, तोवर परशा तुरून फुडून पुन्हा पळून गेला. अरे एक दरोडेखोर सापडत नाही, मग डीएसपीची 2दा बदली, 2 इन्स्पेक्टर निलंबित. अरे काय चाललंय काय? सर, डोंगर दऱ्यातले लोक त्याला देव मानतात. रोज तो मुक्कामी जागा बदलतो. कडे कपारीत डोंगर वस्तीत त्याला आसरा मिळतो. तर गुराख्याची पोरं सुद्धा त्याला मदत करतात. पोरं आणि गुरंढोरं काय? तो फक्त धनदांडग्यानं हात लावतो, पण गोर गरिबांना मात्र मदतीचा हात देतो. हीच त्याची स्टाईल दिसते. ही इज व्हेरी स्किलफुल डकाईत. खरंय, 2 वेळा आम्ही पुरं जंगल वेढलं होतं. धनगरांनी त्याला भाकरी दिली, पण कोणी त्याला उपाशी मरू दिलं नाही सर. गुन्हेगार तो गुन्हेगार, मग तो गोऱ्या कातडीचा असो त्याचा काळ्या कातडीचा, त्याची कातडी सोलावीच लागली. चल घाबऱ्या, चल मोहिमेवर चल. गावकऱ्यांना म्हणावं भ्यायचं काही कारण नाही. जसं पिकलं असन तसं त्यानं आपापल्या आईपतीप्रमाणे धान्य चावडीवर आणून ठेवावं. कोणीच धान्य देत नाही दादा. देत नाही?
काय रे हा? आम्ही काय त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलाय काय? वर्षाला तो चंदू मारवाडी तुझ्या नावावरती धान्य गोळा करतोय आणि वर पोलिसात खबर बी देतोय. चंदू मारवाड्याचं घर कुठे आहे? चंदू मारवाड्या बाहेर ये. चला रे. येळकोट येळकोट. अरे देवा, हे कोण लोक आले? अरे बाबा, बाबा. अरे, छोड़ दो. उन्होंने कुछ नहीं किया है. अरे छोड़ दो, मैं बोल रही हूँ. नहीं, मत मारो. क्यों खींच के ले जा रहे हो उनको? मत मारो उनको. मैं पाँव पकड़ती हूँ आपके. मत मारो. कुछ नहीं किया उन्होंने. नहीं किया. अरे सोडवा रे मला. अरे मी काय नाही केलं रे बाबा. परशा आम्हाला मारू नको. आमचं काय गुन्हा? काय गुन्हा? गरीबाच्या पायाला ठेच लागली की माझ्या बी डोळ्यात पाणी येतं. माझा तरी काय गुन्हा? दादा उनको छोड़ दो उनको. माय तू आज जा. आज जा. परच्या दादा. चंदू शेठ, 2 दिवसापासून उपाशी आहेत माझी माणसं. दादा बावळीच्या डिकावाणी चिकाट आहे हे बेन. असं नाही ऐकायचं. अरे जा म्हणतो ना. गोर गरिबांच्या मुंड्या मुरगाळून मिळवलंच ते काय तुझ्या मनावर घालायचं का? जातोस का नाही? अनार आहे ती तिजोरी खाली. जा रे वर. जावतो याला आसमानी तिडा. अरे बाप्पा मारो तिजोरी. हॅलो चंदू मारवाडीच्या वाड्यात परशा शिरलाय. वर्षा अरे वाचवा. मला लुटणार रे. अरे मी बरबाद केला रे. अरे वाचवा. धावा. अरे पोलीस. अरे वाचवा रे. मी बरबाद झाला रे. अरे पोलीस. वर्षाला हात होईल. खंडोबाची आण घेऊन सांगतो. वाण बंद कर नाही तर फुकट मारशील. धावा. खबऱ्या साला. रेंदाडला तरोडा चंदू मारवाडी ठार. काय करतो तुम्ही पेट्रोलियम ते लोक? अरे काय चाललंय काय? Where is that दिलीप पवार? मे आय कम इन सर? ओ यू. Where is परशा? सर त्याला पकडण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न केले सर. Sit down, please. Don't add fuel to the fire. Mr. Kulkarni? Sir. You are able officer. You can proceed for Rendana operation. But sir, that is my area. My area? You are defaming yourself. And your police station also. 10 दिवसात 4था दरोडा. 5 रोड रॉबरीज. आणि हे सारं आंबेपूर पोलीस स्टेशनच्या हातीत. I admit sir. आणि एक लक्षात ठेवा मिस्टर पवार. आंबेपूर पोलीस ठाण्याला चार्ज मी तुम्हाला दिला नव्हता. तुम्ही तो आपणून माझ्याकडून मागून घेतला होता. आठवतं? सर काय? सर वायरलेस. कुणाचा? डीआयजी साहेबांचा. बघितली तुमची वर्तुकी. तुमचा चार्ज काढून दुसऱ्या कार्यक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा साहेबांचा तातडीचा हुकूम. साहेबांचं ऑब्झर्वेशन बरोबरच आहे म्हणा. तुम्हाला काय वाटतं मिस्टर जाधव? आता वरूनच आदेश आलाय तेव्हा साहेब. नाही जाधव नाही. हा मी माझा व्यक्तिगत पराभव समजेन. मला डीएसपी भुजवराव भोसले म्हणतात. मी माणसांकडून काम करून घेतोस पण दगडानेही बोलायला लावतो. ओके माय डिअर बॉयज, यू कॅन गो. थँक्यू सर. मिस्टर पवार, तुम्ही का थांबलात? काकासाहेब
मीटिंग मध्ये बरंच ओठावर आलं होतं माझ्या. सगळं पोटात गिळलं मी. तुझ्या जागी दुसरा कोणी ऑफिसर असता ना तर चांगला लेफ्ट अँड राईट घेतला असता. सर तुमचं माझ्यावरचं प्रेम फार दिवस टिकेल असं वाटत नाही पोरं. तुझ्या बाबाची म्हणतुमकी काही तुझ्यात दिसत नाही. सर मीही कर्तव्यात कमी पडलेलो नाही सर. अरे मग दरोडे कसे पडतात? सर वाघाला पकडण्यापेक्षा अस्वलाला जखडणं अवघड असतं सर. कारण वाघ मर्द असतो, अस्वल ढोंगी असतं सर. त्या परशाच्या नाकात वेसण घालून त्याला अस्वलासारखा तुमच्या समोर थैथे नाचायला नाही लावला तर नावाचा दिलीप पवार नाही मी. पवा घ्या पवा, गोड गोड पवा. अरे पवावाली आली. पवा घ्या पवा. आली रे आली. अरे पवावाली आली. ओ पवा घ्या पवा. गोड गोड पवा. ओ पवावाली आली हो. आली 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 आली. पवावाली आली हो. पाहुणे कसे दिले? देवळात जावा, घंटा पडवा. पंचकन्या स्मरणी. आली 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 आली. पवावाली आली हो. ए पोरा, अरे पवा घे की. हा? घे ना. अगं पोरी, पवा कसा? घरात बसा आणि पाकळ्यात खुसा. आबा. आली 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 आली. पवावाली आली हो. आली 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 आली. पवावाली. कस्तुरी, पवा वाचतो का? वाचतोय की. घ्या की. वाटायला लाव का? हा? मोठ्या? ए, टाकूच्या. ए, उभा मेल्या. जमायला लई हुशार फुले खान. व्हेरी व्हेरी गुड साहेब. जेवणाऱ्याला साहेब 420 पुरीची काळ काढतो. थँक्यू. घ्या की. साहेब 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 साहेब. ये माझे आये ग. बाजारात एक साहेब मला भेटला ग. तो तुला जावई म्हणून शोभल ग. झपाटलं, झपाटलं, झपाटलं. पोरीला भुतानं झपाटलं. तो बघ आला. वस्तीवर आला. गाणं ऐकायला आला. पवा वाजवायला लागला. काय करतेस? सांग बघू. राखू की मैना मैना आणि सूर की पेटी. पेटी. पेटी तुझी अक्कल मोठी. अरे राखू शिवाय महिनेला आणि सुरांशिवाय पेटीला विचारतो कोण? एनिवे चलो सरकार, बरखुरदार इंस्पेक्टरी अंबेपुर, आपका खाना तैयार है. तू जेवून घे. इन्स्पेक्टर दिलीप पवारांचा आज मूड दिसत नाही. अगं तो रेंदाळचा दरोडा, ती रोजची वाटमारी, जीवापाड प्रयत्न करतोय पण यश हाताला येत नाही ग. खचत चाललोय ग. दिलीप असं बोलायचं नाही. हं बघतोयस ना तुझ्या वीर पप्पांचा फोटो. गलबता सह त्यांनी स्मगलर्स जाळे.
स्वतःच सर्वस्व कर्तव्याच्या आगीत स्वाहा केलं पण माघार घेतली नाही. अगं पण मला तुला काय माहितीये माझा दिलीप किती शूर आणि पराक्रमी येते. ये बस. हे बघ हे त्याचं विजयी संचलन. खतरनाक स्मगलर सिल्वेस्टर याला चिथापीने कैद केल्याबद्दल इन्स्पेक्टर दिलीप पवार यांचा सन्मान गृहमंत्री नामदार विठ्ठल अण्णा पाटील खंडेराजुरीकर यांचे शुभहस्ते होत आहे. संध्या किती चांगले दिवस होते ना ते. म्हणजे अरे दिलीप तसे दिवस अजूनही उगवतील. संध्या अशीच उभी राहशील ना माझ्या पाठी. का ग असायला काय झालं. तुम्ही पुरुष मोठे बनेल असता हम्म. आणि धोरणी सुद्धा. अरे 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 हो संकट काळात एकीला म्हणाल माझ्या पाठीशी उभी राहतेस ना हम्म. आणि संकट टाळ्यावर तिसरीलाच पोटाशी धराल. ए, हो, पण संध्या बघत डोकं दिलीप? फिरवू नको तुझ्या. ए दिलीप हं? अरे ताट वाढलीत चला या या लवकर ये संध्या चल बस बसा. दिलीप अरे जेवत का नाहीस तू. काय रे भांडण बिंडण झालं का भाऊसाहेबांशी. आत्या हे पोलीस खातं म्हणजे नुसतं टेन्शन. अरे जरा ध्यान देऊन काम करावं रे पोरा. बघा ना आत्या आमचा वाघ कसं शेळीसारखं मऊ दिसतोय. संध्या तुला सांगतो उगाच काहीतरी बोलायचं नाही. अरे तुम्ही दोघं कशासाठी भांडायला लागलाय काय रे. बघा ना अगं आई यांना फुक्कटचा जावई मिळतोय ना म्हणून हे फिरतील. ए फुक्कटचा काय रे. तुझ्या पप्पांच्या नंतर तुला लहानाचा मोठा कुणी केला. माझ्या पप्पांनीच ना. आणि तुझ्या आईच्या मागे तुझा सांभाळ कोणी केला. माझ्या आईनेच ना. बघ बघ भांडणाला सुरुवात तू कर. अरे अरे उगीच उणे दोणे काढून भांडू नका. अरे तुम्हा दोघांनी लहानाचं मोठं मीच केले ना. हं? आय एम तिरसिंगराव लबाडे DYSP लबाडे. नावात जरी लबाडे असली धंद्यात नाही. आय एम व्हेरी डिसिप्लिन मॅन अँड यू नो ऑल्सो यंग अँड एनर्जेटिक ऑफिसर. डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे. अदरवाइज I will kill somebody. काय झालं साहेब. Attention! Right turn! Quick march! Full stop! लेखो शहाण्या माणसानं गाढवाच्या माग आणि साहेबाच्या पुढे उभं राहायचं नसतं. साहेब गाडो कुठं दिसत नाही साहेब. गाढव नसल पण साहेब तरी दिसतो का नाही. होय साहेब गाडो साहेब. डेंजरस काय चुकलं साहेब. डेंजरस व्हेरी डेंजरस. आपल्या ठाण्याच्या हद्दीतल्या सर्व कोंबड्या फक्त पांढरे अंडी घालतात. खरंय काय. बार मंड्या कोंबड्यांच्या भानगडीत मी नसतो साहेब. तुला काय वाटतं. खरं सांगायचं साहेब तर मी कालच इथं नवीन बदलून आलो त्यामुळे इथल्या कोंबड्या कसली अंडी घालतात हे मला ठाव नाही साहेब. कर म्हाताऱ्या तुला काय वाटतं. साहेब कोंबडीनं आपल्या कोंबडीच्या धर्मानं वागावं. क्या बात है.
पांढऱ्या कोंबडीनं पांढरा अंड घालावं, वंडरफुल, काळीनं काळ, लवली, तांबडीनं तांबड. करेक्ट. अरे याला प्रमोशन द्या रे. वाटत का अडवाला सर? अरे दादा, सरकारनं तुला पकडायला लई मोठा ऑफिसर नेमलाय, भोसले नावाचा. भोसले म्हणजे तो भुजंगराव भोसले का? भुजंगराव, एवढ्या पेरणी करायला तूच शिकवलंस आणि पीक जेव्हा जोमानं वाढायला लागलं तेव्हा कोल्या लांडग्याने त्याचा फडशा पाडला. लई कळवळून सांगितलं तुला, लई कळवळून, पण बुजगावनेवानी नुसता उभा राहिलास. काळाच्या दाढत मला सोडून. अरे का बाबने, सगळेजण म्हणतात का पैलवानानं पैलवानकी सोडली का तो दारूच्या भट्ट्या टाकतो. आपल्याला काय तसं. हा वा वा, घे बाबा घे. सावकाश सावकाश, हा सावकाश. वा आईला साली बायको आहेस का भिताड? चहात साखर कोणी टाकायची, तुझ्या बाण का माझ्या बाण? दोस्तांबरोबर बायको पुढं मिशीवर ताव मारू नका. असेल हिंमत तर सोसायटीच्या दुकानात जावा. ते दुकानदाराला विचारा, 3 महिने साखर मिळालेली नाही. रेशन कार्ड नाही आपलं? कार्ड फाडलं दुकानदारानं. जा म्हणतो पंचायत भरीव. कार्ड फाडतंय, साखर नाही देत काय? माजलंय मेपट. हे का बाजार चालाय दादा? कुणी बी वाली राहिला नाही आता गरीबाला. चला रे बघू भडवा कसा साखर देत नाही. चला. ए, अशी दमबाजी करायची नाही, ही मिळती हो. 3 महिन्याची साखर कुठे आली नाही. कुठे गेली? गेली तुझ्या बाच्या घरात. तिच्या बाच्या घरात गेली काय? हा काय प्रकार आहे? 3 महिन्याची साखर गेली साल्यानं. वर गरीबाच्या तोंडचं पाणी पळवतोय. साहेब, मी चेअरमन साहेबांचा माणूस आहे. हा, तो कुणाचाही माणूस आहेस, नीट उभा राहा. बेडके, साहेब? 4 दिवसापूर्वी संघाचा साखरेचा ट्रक गडप जायची तक्रार आली होती. ती फाईल घेऊन या. हो सर. साहेब, खोटं खोटं आहे. नाही खरंय साहेब. नाव काय रे तुझं? परशा परशुराम जाधव. आलास कुठून? मिलिटरीत होतो साहेब. मिलिटरी? काय झालं? सारं गाव नाचलंय साहेब, सारं गाव नाचलंय. त्या आबानं सरपंचाची आणि चेअरमनची दोन्ही खुर्च्या दाबून ठेवल्यात आणि त्यांच्या या पिल्लावळीनं साऱ्या गावाचं वाटोळ केलंय साहेब. खरंय, एवढा मोठा साखर ट्रक गडप होतो आणि पुरावा त्याला गावातला कोणीच पुढे येत नाही. मी येतो ना पुरावा द्यायला पुढं. असं? तो ट्रक तुम्हाला आता चेअरमनच्या मळ्यातल्या हिरी जवळ सापडेल. असं? या गावात एक तरी आईच्या दुधावर वाढलेला वीर भेटला. धरू नकोस तो कोणाला, मी आहे तुझ्या पाठीशी. आम्ही बी हाय की तुमच्या पाठीशी साहेब. म्हटलं यावं का साहेब? या बरं झालं स्वतःच्या पायाने आला, नाहीतर मला यावं लागलं असं तुमच्या वाड्यावर तुम्हाला बेड्या घालायला. का हो साहेब, आम्हा गरीबाकडनं काय अपराध घडला? तुमच्या उसाचा तो साखरेचा ट्रक तुम्ही रंग्यात सापडला चेअरमन. साहेब, बेवारस प्रेत नाही का सापडत, तसंच बेवारस ट्रक बी गावतोय. आमच्याकडे तालुका संघाची स्पेसिफिक तक्रार आहे, ट्रक नंबर सहित. असं? मग साहेब फोनवर कन्फर्मेशन तर करून घ्या की. हॅलो, तालुका संघ, मी इन्स्पेक्टर भुजंगराव भोसले बोलतोय.
तुमची एक ट्रक चोरीबद्दलची तक्रार. काय? ट्रक चोरीलाच गेला नाही? हा? सापडला? अहो कसा सापडेल? अहो कशाला येऊन तुमचा रेकॉर्ड बघू? तुम्ही तुमची तक्रार मागे घेतली, त्याला आम्ही काय करणार? ठीक आहे, ठीक आहे. कुठं आता लक्ष ठेवा गरीबाकडे साहेब. साहेब, अधिकारी आणि पुढारी नातं लई नाजूक असते, अगदी मेवण्या पाहुण्यासारखं. साहेब, कधी गरज भासली तर यायचं वाड्यावर. आईचा रंगरूट, आईचा गावगुंड, लय मारलास का रे उलाटणे? तोंड सांभाळ रे हॉलपाटणे. सरळ चाल, सरळ चाल, नाही तर पळमुडीन. नीट बोल, नाही तर पोट फाडेन. आईला पायताना आणि तुला पोलीस स्टेशन समोर. अरे अरे शेणार काय दगड उडवतोस? त्यापेक्षा या गावच्या भल्यासाठी लढ, गोरगरिबांसाठी लढ. कायद्याची ढाल घेऊन झाडासारखा मी तुझ्या पाठीशी उभा. काय रे साहेब, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे, 15 दिवसावर आली आहे. मामलेदार साहेबांचं नोटीस आहे. अगो, परशुराम, गाव गाड्याचा रथ रुतलाय, घोडे बिथरताय. तूच का रे घोड्यावर मान ठोकत? निवडणूक लढवून तूच का नाही सरपंच बनत? होय तू. तू का नाही निवडणूक लढवत? आम्ही आहे तुझ्या पाठीशी. या गावचा सरपंच आहे मी. काल होतो, आज आहे, उद्या बी राहणार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे माणूस बिघडला की घर बिघडतं, पण गावचा सरपंच बिघडला तर साऱ्या गावाचा सत्यानाश होतो. गरिबाच्या तोंडाचा घास पळवून गावाला फास लावणारा भ्रष्टाचारी आबा उद्याच्या निवडणुकीत त्याला आडवा करा आणि मोडलेला गाव पुन्हा उभा करा. आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला, आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला, आंब्याच्या झाडाला शेवग्याचा पाला. निवडून आला, निवडून आला, निवडून आला, निवडून आला, निवडून आला. वहिनी, परसुदा उद्या सरपंच होणार आहे. गावाची आणि देवाची कृपा. मग परसुदा अरे घात झाला. जगताबाच्या रंग्याला बैलानं मारलं, दवाखान्यात पडला जीव. चल लवकर. रंग्या, ए रंग्या, रंग्या कुठे गेला? रंग्या, डॉक्टर रंग्या कुठे आहे? कुठे आहे तो? आत आहे. रंग्या, ए रंग्या, काय झालं? काय झालं हो बाई?
काय प्रकार आहे हा? साहेब, वाचवा हो साहेब. ते लुटले हो साहेब, ते लुटले. या माणसानं माझ्यावर बलात्कार केला. त्याला माझी आबरू. नाही हे खोटं आहे साहेब. माझ्यावर काहीतरी पालन येत नाही साहेब. या बाईला मी आयुष्यात कधी पाहिलंही नाही साहेब. हे सगळं खोटं आहे साहेब. हे सगळं खोटं आहे साहेब. खोटं आहे. सरपंच काय झालं तरी काय? उठा पडवळबाई. काय डॉक्टर, काय झालं? साहेब, या परशानं आमच्या ह्या नर्स वरती नाही साहेब, हे खोटं आहे साहेब. साहेब तुम्हाला माहिती मी कसं हे माझ्यावर काहीतरी पालन रचतायत साहेब. साहेब मला वाचवा साहेब. नाही खोटं. तुम्हाला माहिती आहे साहेब मी कसं आहे साहेब. माझ्यावर खोटं हाळ आलाय साहेब. खोटं हाळ आलाय माझ्यावर. खोटं हाळ आलाय साहेब. अरे काय केलं रे परसू? अरे उद्या तुला सरपंच करणार होतो की रे बा. ए चल. अरे मुडद्या, परक्या बाईवर हात टाकला तू. नाही हरणा नाही. तुझ्या मंगळसूत्राची शपथ, आपल्या पोरीची खोटं शपथ. बोल नकोस. या पोरीवर तुझी काही सावली नका हाय मला. तू मेलास, जगलास, उचलून गेलास तरी मी नाही रडायची, नाही रडायची, मी नाही रडायची. परसू गावचं राजकारण नडलं रे तुला. काय झालं? संसाराची वाट लागली. गाव टग्यांनी वहिनीची आबरू लुटली. हो वहिनीची आबरू लुटली. वहिनीची आबरू लुटली. हरणा, कारभारी, हरणा, कारभारी, 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 हरणा, कारभारी, हरणा. कारभारी. आपला सोन्यासारखा संसार झाला या गावानं. सोन्यासारखा संसार झाला. रडू नकोस, रडू नकोस हरणा. एवढं नको तर काय करू? त्यांना असणार आणताना 500 रुपयासाठी सगळं नाटक केलं. कळलंय सगळं, कळलंय मला. हरणा. नवरा लक्ष्मी, भोवरा लक्ष्मी, नवरा लक्ष्मी, भोवरा लक्ष्मी, असं काय करते हरणा? लक्ष्मी, भोवरा
माझी जनावर माझी मला भूक लागली. वर्षा, आबा मी येऊ का? ये बाळा ये. बस कृष्णा, अरल्या का पेला भर. परसू तुरुंगात आलाय दमून. गेलात घे. आबा, माझ्या बायकोवर बलात्कार झाला. येडी झाली. अरे मग काळजी कशाला करतो? दुसरी करू. दुसरी? पण आबा तिच्यावर पण तुमच्या सारख्याने बलात्कार केला तर मग तिसरी करू. तिसरी तिच्यावर पण बलात्कार केला तर चौथी करू. त्यानंतर साला तो पोषणराव कुठे साहेबा? परशा, हा परशा, आता बघ अंचक, न्याय बी माझा असन, राज्य बी माझंच असन. तू बस कायद्याचं तुंतुन वाजवीत, मी कायद्याचा ढोल फोडीत हिंडन. बघूया माझं कोण काय वाकडं करत ते. अरे तुला जित्ता पकडायचा इडा उचललाय त्यानं. अरे परवा नाही. त्यांना परशाचा मुर्दा गावल. परशा नाही. पोलिसांची खबरं टिपून मारा. धनदांडग्यांच्या दाड्या ओढा आणि गरिबांचे संसार जोडा. चला रे, येळकोट. वर्षा, अरे भित्री भागो बाय, पळतोस कशाला? थांब, तुला आता गोळीत घालतो. वर्षा, चला रे, चला. परबेंडे, काल रात्री इथं नाचणाऱ्या त्या कोल्हाटणी पुरी कुठे गेले असतील? नाही थांबला. अहो इथं कोण कशाला थांबल? गेले असतील पळून. खेळ की आता माझा. काय रे, कुणाशी पालं?
सांग लवकर. कोणाची बोलायचं? सांग. बोल लवकर. साहेब मारू नका, साहेब मारू नका, मुका होते मुका. साहेब मारू नका, मारू नका, मुका होते. साहब मत मारो साहब. साहेब आम्ही कलावंत हाय, चोर भामटे नव. घ्या खावा. नको मला. अहो खावा की जिलेबी. कस्तुरी अगं इकडे ये. तुझ्याच हात दे, चव वाढल जिलेबीची. साहेब या थोरल्या पोरीचा हात धरा साहेब. अरे काय विचार आहे तुमचा? नाही साहेब, चोरी दरोडा आणि परश्या समजायचा तपास इथंच लागला बघा साहेब. हो 12 गावचं पाणी आणि 13 गावची खीर काढलेली माणसं आहे ती. तेव्हा धराचा कंप्लीट तपास लागेल साहेब. या त्या कोलाटण्यापुरी तर नसाव्यात. आपणच टाकावं जाळ. चावला इचुबाई नाकाला, गबाई नाकाला. बाई बाई दुधाचा भाव माझ्या नाकाला. चावला इचुबाई नाकाला, गबाई दुधाचा भाव माझ्या नाकाला. अमेजन, तुमची कस्तुरी हुशार दिसते. जरा गाडीपर्यंत घेऊन जाऊ का? जावं की साहेब, रान आपलंच आहे. कस्तुरी जा बाई. तर कस्तुरी, बोला की साहेब. या भागात वाटमाऱ्या घडतात, दरोडे देखील पडतात. पडत असतील. हे वाटमाऱ्या करणारे लुटारू कोळ कुठे राहतात तुला काय माहिती? नाही बा, आम्हाला नाही माहित तसले. नाटक करू नको. नीट उभी राहा. सरळ माहिती दे, नाही तर हे पाला जाग्यावर राहायचे नाहीत. जावा तिकडे साहेब, एकदम वास्कन अंगावर येत सर गोड्या आणि पिपान. मग कसं बोलू माझ्या राणी बरोबर? अंगाशा असं बोला की पेरूच्या बागेत घुसलेला पोपटा आणि. साहेब आता पुन्हा कावा येणार? येईन परवा. परवा? जावा तिकडं, तुम्हाला आमची परवाच नाही साहेब. आणि तुमचा तो परवा काय जवळ आहे होय? आजचा अख्खा दिवस अख्खी रात, उद्याचा अख्खा दिवस उद्याची अख्खी रात, आणि मग तुमचं तो परवा येणार. साहेब जरा जवळच बघा की. आय एम तिरसिंगराव लबाड, USP लबाड. माझ्या जेवणाचं काय कर? समोरच्या हॉटेलमध्ये मस्त मांसाहारी जेवण सांग. सांगतो साहेब. काय साहेब? पैसे साहेब कसले पैसे? गाढवाव पैसे द्यावे लागत नाही का? दिले तरी चालतात. नाही दिले तर तरी चालतात. खामोश! बेशरम, बेअक्कली, बदमाश. त्याची बदनामी करता. पैसे घेऊन जा. फुकट खायचं नाही. साहेब काय काय ऑर्डर द्यायची? तुम्हाला तर माहिती तसं आपल्याला काही फार विशेष काही लागत नाही. दोन मुर्गा प्लेट सांगा. एक फुल बिर्याणी सांगा. त्यात एक चिकन पुलाव सांगा. रोस्टेड मटन मात्र पाहिजे. 2-3 प्लेट पाया. पाया पाहिजे. तर दुसरं 2-4 प्लेट आपलं अंडा भुर्जी आणि 5-6 तळलेले मासे सांगा. आणि तोंडी लावायला काहीतरी असंच. समजलं का? समजलं. काय समजलं? कुणाचं फुकटचं खायचं नाही. वा वा, रोख पैसे द्यायचे. वा वा. खात्याची इज्जत ठेवायची. Quick march! 2 रुपये, 2 रुपये, 2 रुपये. फुकट
तेलकटचं खायला आवडत नाही. आय एम डिसिप्लिन मॅन. भाऊसाहेब कामाचा व्याप आहे, पण पोरांच्याकडे लक्ष द्यायला नको का? भाऊसाहेब तुमच्या डोळ्यात देखत पोरं एवढी रांकेला लागू देत म्हणजे झालं. थोडं टेन्शन आहे. इन्स्पेक्टर मोहितेचा मर्डर झाला, पण कितीही गडबड असली तरी साखरपुडा उरकून घेऊ. दिलीप संध्येच्या सोहळ्याला ते हवे होते नाही. वनी साहेब, तुम्ही बोलायला लागलात की मलाही सर्जेरावची आठवण होती. ज्या दिवशी तो अखेरच्या मोहिमेवर जायला निघाला त्या दिवशी का कोण जाणे खूप अस्वस्थ होत. मी त्याला वचन दिलं होतं, जर काही बरं वाईट घडलं तर तुम्हा दोघांचे सांभाळ मी करेन. ते खरंय, त्यांचे पाय देवाच्या वाटेने गेले, पण देवानं आम्हाला काय दिलं? पोलीस अवॉर्ड. भाऊसाहेब ज्या घराचा वासा मोडतो त्या घराच्या भिंती पोरक्या होतात. वनी साहेब, मी वचनाप्रमाणे वागलो नाही का? आपण होतात म्हणून आम्ही जगलो. दिलीप शिकला, झाडासारखा वाढला, हुद्द्यावर आला. वहिनी साहेब, आता तर पोटचा गोळा टाकतो तुमच्या पदरात मी. खरंय, दिलीप आणि संध्याचा जोडा लाखात दिसेल नाही. काय वर्षा ढांगवडी जंगलात? भाऊसाहेब आपण माघारी कधी येणार? वेळ खराब आहे वहिनी साहेब. अहो पण साखरपुड्याचं काय? अजून 3 दिवस अवकाश आहे ना? हो. आई येतो ग. जपा स्वतःला. डोंट वरी संध्या. हो टेक केअर. तेव्हा तुझी सोन्याची जेजुरी. जय मल्हार, जय मल्हार. जय मल्हार. चारी बाजूला करायला पडलाय. बऱ्या मुलांनी शरण ये. ए साहेबा, कशाला आणलं जे वराड? ने परत. वर्षा, अरे हा बाबाचा रस्ता सोड आणि नीट देवा धर्माच्या रस्त्याला ये. आणि नाही आलो तर? वर्षा, अरे कायद्याचे हात फार लांब असतात. साहेब, गुंडाचे दात लय धारदार असतात. अरे कायद्या पुढं. कायदा साहेबा, ठाव आहे तुझा कायदा. शेठ श्रीमंतांसाठी कमरेचं धोतर सोडून देणारा आणि गरीबाची नेसती लंगोटी ओढणारा तुझा कायदा आणि फुकटचा वायदा. खेकड्याच्या बेळात शेपटीचा गोंडा घालून गुपचूप बसणाऱ्या धूर्त कोल्यासारखा लबाड तुझा कायदा. जाय वराड घेऊन मागं जायला नाही, तुला न्यायला आलोय मी. चला रे. मला न्यायला. साहेबा, या रानात माझं
माझं सरकार चालतं, फक्त माझं. इथल्या लोकांना बिनकज्जा खटल्याचा न्याय मिळतो ना आम्हाला चटणी भाकर मिळती. या भागातल्या आया बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा डोळा खोबणीतून काढला जातो. इथल्या आया माया पाळण्यातल्या बाळावानी जपतात मला, आणि तू मला न्यायला आलास वय रे? तुझ्या मुसका बनल्याशिवाय मी इथून माघारी फिरणार नाही. असं म्हणतोस वय साहेबा? मर्जी तुझी. असंच येऊ का घालू कापड? हा, घाल घाल, कपडे घाल. दगडाची फुले दगडाची खुशी हा परशुराम देतो. हा माणूस फारच डेंजरस आहे. येस आय नो. हीच माझी पंढेरी, हीच माझी काशी हा, हीच माझी पंढेरी, हीच माझी काशी हा. दगडाची चूल दगडाची खुशी हा परशुराम नांदेतो. काळूबाई खुशी हा परशुराम नांदेतो. काळूबाई. परसू, अरे किती दिवस तुला भणंगासारखा फटकणार आहेस तू? कशाला भोगतोय सक्ती जन्मठे? किती हाल करू घेतो शिवाचे. चल, आपल्याला काय कमी नाही साहेबा. 4 पावसाळ्या मजत खायचं आणि 1 दिवस उचलून जायचं. चाल रे. अरे चल. दिवसाच्या आत ते डोंगरात लपलेला अस्वल तुमच्या समोर हजर करतो. गट बरोबर. पोलीस फोर्स किती घेतला? 2 पार्ट्या घेतल्यात सोबत. शिवाय एमटी सेक्शनच्या 2 गाड्या देखील आहेत. आणि आर्मरी 2 स्टेन गन्स आणि 7 रायफल्स. जंगलचा रस्ता आहे, तुम्हाला सांभाळून जावं लागेल. येस सर. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेलच, पण या डीवायएसपी तिरसिंगराव लबाडेंची काळजी घ्यावी लागेल. त्याचं काय साहेब? मी नालायक आहे, मी कबूल करतो. पण साहेब, तुम्ही समजता तेवढा नालायक मी नक्कीच नाही. तसं नव्हे हो. लोक विनाकारण तुमच्या कर्तृत्वाबद्दल संशय घेतात. लोकांचं कशाला, मला स्वतःलाच माझ्याविषयी संशय वाटतो. पण घेऊ मी अपॉर्च्युनिटी साहेब. ऑलराईट. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. यू टू मिस्टर लबाडे. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके ओके ओके. वर्षा साला सापडत नाही. अदरवाईज आय विल किल हिम. साहित्य सगळं आलं का? अजून मागच्या 2 गाड्या यायच्या. मागचं नको, पुढचं बघा, पुढचं बघा. साहेब, त्या डोंगराच्या पलाड नदीच्या अंगाला परशाचा माग लागल बघा. मग धाकले साहेब असते घेऊन मी तिकडे जाऊन येऊ काय? Yes, you can go. सर, मी वेळच्या वेळी आपल्याला रिपोर्ट करत राहीनच. हा, वेळ मिळेल तो खरा. येतो साहेब. या या या. म्हणले येते साहेब.
धाकट्या साहेबांना घेऊन जाते. थोरला साहेब का नको? आय डोंट लाईक दिस. आय एम व्हेरी डेंजरस मॅन. ओके. कस्तुरी पर साहेब मर्दकडे कुणाला म्हणते तो? माझ्यासारख्याला. पर एकंदर दुधुळा खेकडा पायात वाकडा निघाला तर म्हणावा का त्याला मर्द? म्हणजे तुझ्या मते मर्द कोण? जो भिंगरी सारखा पळतो, वारेवानी उडतो आणि माशासारखा पवतो ना त्याला मर्द म्हणतात. तुला म्हणायचं तरी काय? साहेब तुमची पोलिसाची जात. तुम्ही चोरा मग भिंगरी सारखं पळता, मोटार गाड्यातून वाऱ्यावानी उडता. पर साहेब मला नाही वाटत तुम्हाला पवायला येत असेल म्हणून. इल्ला इल्ला मला पोहता येत नाही. इल्ला तुम्ही रावा काटावरच, तुम्हाला नाही येत पवायला. मी चालले. साहेब या की माझ्या बरोबर पवायला. काय काटावर उभं राहून बघताय? मर्दासारखी मारा की उडी. नाही जमायचं तुम्हाला. इल्ला इल्ला. कस्तुरी तू कितीही चिडवलंस ना तरी मी पाण्यात यायचं नाही. लाड लाड अहो लाड लाड घ्यावी पाण्यामध्ये उडी, पाण्यामध्ये उडी. गुदगुल्या गुदगुल्या झाल्या पाण्याला देखिता तनू उखडी. घ्यान 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 पाण्यामध्ये उडी. येन येन घ्यान 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 पाण्यामध्ये उडी, पाण्यामध्ये उडी. साहेब या की पुढं. चला जाऊया पलाच्या काटाला. बघूया कोण पुढे जात आहे, तुम्ही का मी? चला लागली पाहिजे. बघूया. चल नाही हरवलं तर बघ तुला. चला तुम्ही का मी, तुम्ही का मी. चला की नाही पुढे. कस्तुरी कस्तुरी. अरे मेली की काय ही पोरगी? साहेब जरा हळू, लय गुदगुली होते ती. कस्तुरी म्हणजे तुला काही झालं नाही तर? थंडी लई वाजते, जरा जवळ घ्या की. साहेब कोण देखणं? म्हणजे नाही तुम्ही का त्यो आभाळातला? तुझ्या नजरेलाच विचार. नजरेला कशाला? माझ्या काळजाला विचारा की. कस्तुरी समज तुझ्याशी प्रेम जुळण्यापूर्वी माझं दुसऱ्या कोणाशी लग्न ठरलं असेल तर? त्यासनी बी राहू द्या आणि मला बी ठेवा. कस्तुरी अरे उठा आराम करो.
I'm just Peter Singrao Lavade. Look! I'm very कडक ऑफिसर. त्या डेव्हिल काय करता का? काय करता? अरे म्हातारी वाढू तुझं. अरे सगळी आचार घेऊन जाऊ नका रे. अरे मी पाचाव जाईल. अरे पाचाव जाईल. सगळी आचार घेऊन जाऊ नका. मी पाचावर जाईल. अरे काय करता? अरे मी पाचाव जाईल. अरे तू अरे तिरसिंगरावा, अरे मुक बोलताय. मुक्का बोलताय का? अरे stop. मुक्का बोलताय? काय करणार? मुळीच नाही. हत्यार चोरीला गेल्याची जबाबदारी प्राण गेला तरी मी माझ्यावर घेणार नाही. अरे मी एकटा त्या परशाच्या टोळीशी लढत होतो. निधड्या छातीने लढत होतो. आणि हा काय करीत होता? नॅनिक आणि त्या पोरीला हिंडवत होता काय? जीएसपीचा जावई होणार आहे म्हणून काय झालं? अरे मी खरं तेच सांगणार. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. नो नो, आय एम डिसिप्लिन मॅन. मिश्र साहेब, बाहेर बबेराव खबरी आलाय. दे पाठवून त्याला. नमस्कार साहेब. साहेब बबेराव, अरे आमची सारी आरमारी लुटून परशानं नाक कापलं आमचं. कधी खबर देणार आहेस तू? साहेब, शिकारी कुत्र्यासारखा त्याच्या पाठीमाग आहे मी. आणि मला त्याची पक्की खबर आहे. परशा त्याच्या पुरीच्या लग्नात गुतलाय. परशाच्या पुरीचं लग्न? केव्हा? 2 दिवसात सांगतो मी. नाही सांगितलं तर नावाचा बबेराव नाही. साहेब, आपण डीएसपीचे जावई होणार होता का? शंका काय यावी? परशाचं जावई व्हायचं तर तुमच्या मनात नाही ना? म्हणजे साहेब, ही परशाची पोरगी आहे. परशाची मुलगी? अरे ती तर लमाण. नाही साहेब, ती लमाण नाही, ती बंजारन नाही, कोलाटीन नाही. ही फक्त परशाची पोरगी आहे, आम्ही ज्यांना वाढवलेली. सर, मला वाटतं बापाला मदत करण्यासाठी कस्तुरीने रचलेला डाव असावा. आणि त्या डावाला आमचा हा अवॉर्ड विनर फशी पडला. You are right. You are also right. But there is a very important point, sir. आमचे हे पवार साहेब दरोडेखोरांना सामील तर नसावे. सर, यू कॅन शूट मी. हवं असल्यास मला गोळी घाला, पण माझ्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेऊ नका. स्टॉप इट! एवढी मान वर करून बोला तुम्हाला अधिकार नाही मिस्टर पवार. ज्या मुली आपण फिरतो वावरतो तिची चाल चढू कशी आहे, ती गुणाची मुलगी आहे, कुठली पोर आहे, याचं किमान भान तुम्ही ठेवायला हवं होतं. Stand up! येस सर. या क्षणापासून मिस्टर दिलीप पवार यांना सस्पेंड करण्यात येत आहे. That's correct, sir. अँड मिस्टर लबाडे, Yes. तुम्हाला आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. या क्षणापासून या मोहिमेची सूत्र मी हाती घेतली. असा हाताशून का बसलायस? तुझ्या पप्पांना विचार ना. त्यांना कशाला विचारू मी? तुझ्या अंगात मर्दाचं रक्त सळसळतंय ना, मग माझ्या पप्पांच्या नाकावर टिचून तूही तुझी हिंमत दाखव. चल निघ, परशाचा शोध घे. संध्या, तुझ्या तोंडावरला सस्पेन्शनचा काळा डाग तुझ्या पोलादी हाताने पुसून टाक. जा, माझ्या डोळ्यांच्या भाती तेवतील, त्याच तुला यशाचा मार्ग दाखवतील. संध्या,
थँक्यू संध्या. सर. या रस्त्याकडे लक्ष ठेवा. होय सर. त्या मुलाकडे बघा. ठीक आहे सर. पोरांनो, कुठे चालला? थांबा जरा. या इकडं. आणि याच्यात काय? काय नाही. चल साहेबाकडे. चाल. चाल म्हणतो ना. चाल. अरे चाल. चाल म्हणतो. वट, वट. वट, बोलतो ना, चाल. चाल इकडे. इकडे उभं राहा. नाही तुझ्याकडं. काय? वेट. थांब जरा. काय नाही साहेब. काय नाही साहेब. काय नाही साहेब. इकडे. हे पहा. एका पोराला एवढ्या भाकरी नाही साहेब. आणि कापड काय काय भानगड आहे ही? काय नाही साहेब. काय नाही. काय नाही साहेब. काय नाही भाई. मोहेकर या ताब्यात घ्या. चले. साहेब 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 साहेब. चले, याला बाहेर काढा. चाल. साहेब, शिकव गरीबाला. चाल. काय विचारते घ्या. अरे, काय आहे ते? मोहेकर काय पत्ता लागला? नाही का झाला का? तुम्ही असं करा, तुम्ही समोरच्या फेरीच्या डोंगरात चला. चला लवकर. अरे, चला आपण समोरच्या जाईत जाऊ. Come on. दादा तो भुजंगराव काळ भैरीचा वडाव लांडून पुढा. काळ भैरवाचा वढावा लागून दादा पोलिसांनी बी लई जोर लावलाय. परशा दादा. दादा हे दादा. राम 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 राम. या चाचा. अका एकटीच आलीस? माझ्या काळजाच तुकडा कुठे आहे? ओय! ओय! पोरी! हा, हा. पोरी, रानावनातून पोराव आणि घोडा नाचून बापाचं काळ चिरू नको. तुझं आपलं काहीतरी बाबा. हा बाबा तुझ्यासाठी मी नजरानं आणलाय. ना माझ्यासाठी बघू बघू बघू. वा. पण हा कोणाचा नजरा? बाबा फिरसिंगरावाला लुटला. लुटला? हा. पोरी लई दांडगी गाय आहे. मल्हारी रायाची जत्रा आली ती उरकायची आणि कर्नाटकच्या जंगलात घुसायचं. देवाचं दर्शन झालं, तुझ्या डोक्यावर तांदूळ पडलं का जीव थंडगार होईल माझा. माझ्या हरणानं तर संसार बघितलाच नाही. निदान माझ्या पोरीला तरी सुखानं नांदू दे की. काय अक्का? दादा तेच सांगणार होते मी तुला. हा, बेरवाडीच्या पाटलाचं पोरग आहे पोरी. लई तगडा गडी आहे अक्का. देव बार उडवून. म्हणजे पोरीचं लगीन ठरून मी मोकळा झालास? मग काय हं? काही चुकलं का माझं? तसं नव पण एखादा फौजदार जावई मिळाला तर? फौजदार जावय परशाचा? अक्का अगं रेड्या पाड्याचा आऊत कधी जुळेल का? फौजदार जावय अक्का म्हणती. पण अक्का हं? आजच तुझ्या मनात असं का आलं ग? अक्का खरं सांग. यो, दिलीपराव इन्स्पेक्टर पोरीचं गाणं ऐकायला येत होता. पोरी खरंय हे? खरंय काय? जमीनदाराला बरी आणायला
बांधायला आवतनं नाही द्यायला लागत. का रे आता का आबा माझी आई आवडली तेव्हा जत्रेत तशीच उचलून आणलीस तिला. लगेच मी मागून केलं. म्हणून वैऱ्याच्या दारात वाती वळायला निघालीस वय. आपल्या आयुष्याचं वाळवण कोणी केलं? तुझी आई येडी कशी झाली? तुझा बाप वनवाशी का झाला? बोल ना बोल. आबा पुरी, तुझ्या बाच्या काळजात पाण्याचा झरा आहे, पण झऱ्याला आग लागून पाणी पेटायला येळ नाही लागत. चला रे, मल्हारीच्या जत्रेला जायचंय, बिगीने तयारी करा. लहान नाहीस, तूच ठरव. बाबा बरोबर रानावनातून हिंडायचं का वैऱ्याच्या दारात वरात घेऊन जायचं? आबा आबा आय मी काय करू ग? आबा तर माझा देव आहेच, पर ते साहेबावर माझा लय जीव आहे ग, लय जीव आहे. पोरी, तुझा बा म्हणजे फळानं लडबाडलेलं झाडच. जन्मभर या झाडानं गावाला फळं दिली, पर सौतासाठी काय बी केलं नाही ग, काय बी केलं नाही. अक्का, तू तरी येते ना माझ्या बरोबर? पोरीनं चांगलेच पांग फेडलंय. आबा 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 मला लगीन न ग, संसार न ग, नवर देऊ न ग. आबा माझा जीव माझा देव तू जायच ना आबा. आबा आबा तू गरिबांसाठी लढ, मी तुझ्यासाठी लढन. हा पोरी,
कस्तुरी, अरे ये साहेब ये माझ्या बाला गोळी घालतो होय, तुझ्या डोईच्या चिंध्याला करीन मी. कस्तुरी, त्या दरोडेखोराचा नाद सोड. शरणे, मी तुला माफीचा साक्षीदार करीन. तुझी घोडी, तुझी माणसं, तुझा जीव जर तुला वाचवायचा असेल तर तुझ्या साथीदारांसह शरणे. अरे जा, मी मरण पत्करीन पण शरण येणार नाही. वर्षदा, अरे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगाय पाहिजे. उरले घेऊन तू हो मोर, मी बघतो त्यांच्याकडं. राजा मुख्या सांभाळा रे. दादा, आम्ही होय. शकत नाहीस. अरे जन्मठेपेचा फास तोडून तू पळून कुठवर पळणार आहेस?
परशा, तुझे सारे साथीदार आम्ही टिपून मारलेत. एकटा पडलायस तू. तुझा दारुगोळा देखील संपलाय. मुकाट्याने शरणे टाकाची हत्यार टाका. थांब. नाही साहेबा, पुढे येऊ नकोस. जीवाची मैत्रीण म्हणून अजून एक गोळी शिल्लक आहे. नाही आबा. आबा, अरे या टिंग्यारानच मला एकटीला टाकून तू कुठे चाललास रे? आबा, जलमभर तू माझी माय झालास. मशाल तूच पेटवलीस. ती आता काहीच व्हायची नाही आबा. लढू मरू पर माग नाही फिरू आबा. माग नाही फिरू. हत्यार टाकू नका. माझं ऐकतो आबा. परशा, अरे तुझ्यासाठी काय केलं म्हणजे तू शरण येशील? नाही नाही आबा. पोरा, मला जेलात नेण्याआधी माझ्या डोळ्यामुळं माझ्या पोरीचं या जंगलात लगीन लावून देतोस. वा दिलीप. पोरा, बाबाचं नाव राखलंस. थँक्यू. वा पोरा वा. Hearty congratulations, dear. Thank you. I'm proud of you. अरे वी आर ऑल प्राउड ऑफ यू. साहेबा, परशा, साहेबा, थोडा मोठ्याच्या हातानं माझ्या लेकीच्या अंगावर तांदूळ पडत्यात. लेक लई भाग्यवंत आहे माझी. सुखी हो बाय. काय झालं तू? हा? नशिबाचा ठिकाण नाही ना. हा? रानातल्या या भोळ्या बाबड्या पोरीला कोणी फसवलं असेल कुणास ठाऊक. थांबा. दादा, दादा, सांग कशी घेऊ मी तुझी पोर पदरात? तूच न्याव कर र, तूच न्याव कर. चल र पोरा, चला रे. साहेबा, साहेबा, काय झालं रे साहेबा? परशा, शांत हो परशा, शांत हो. शांत कसा हो साहेबा? शांत कसा हो? मशीन गननं माझ्या छातीची चाळण केली असती तरी हा परशा डगमगला नसता. कोयत्यानं माझी मुंडी छाटून पांजर पोळात फेकली असती तरी हा परशा शिळ्या तोंडानं तुला पुसायला पण आला नसता. शांत हो. पण कोणीतरी काळ सपानं दिवसा डोळ्या माझ्या तोंडाला डांबर फासलाय साहेबा. आता मी शांत कसा होऊ? परशा, ऐक माझं. पोरी, आकाशी रडू नकोस. आम्हाला सांग, कोण आहे तो? सांगून टाक पुरी. अगं सांग, बोल बाळ बोल. मी सांगतो. मला माहित आहे कोण आहे तो. तुला रे कसं माहित दिली? परशाला जिवंत पकडायचा मी प्रामाणिक प्रयत्न करत होतो. सोबत कस्तुरी होती. मी कर्तव्याकडे बिलकुल पाठ फिरवले नाही. पण एका मोहाच्या क्षणी माझा पाय घसरला. पाय घसरला? वा साहेबा, अरे डांबर तर तुझ्याच घरचं आहे की? तुझ्याच घरचं आहे हे डांबर. साहेबा, गावासाठी झगडणाऱ्या एका गरीब जवानाचा बळी घेतलायसा तुम्ही. त्याच्या संसाराची राख रांगोळी केली. बायको गेली. एकुलती एक पोर काळजाच्या कुपीत जपून ठेवली होती, तिचा बी बाजार मांडला. वा रे वा,
अरे तुझा कायदा साहेबा, वाह रे तुझा न्याय. आबा मला जन्म नगर आहे. आबा मी चुकले. आबा मला माफ कर. कस्तुरी संपला तुझा सोडाचा प्रवास. चुकलो रे साहेबा, लय चुकलो, लय चुकलो. ताई ताई मला बी माफ कर. मला नव्हतं ठाऊक तुझं यांच्यावर जीव होता म्हणून. ताई मला माफ कर ग. कस्तुरी कस्तुरी माझी बहीण आहेस तू. भाग्यवान बहीण. माझ्या दिलीपला सांभाळ. माझी सगळी स्वप्न तुझ्या पदरात टाकून चालले.